आजच्या प्रगत युगात महिला केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहेत आणि स्वतःची एक नवी ओळख निर्माण करत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना घरबसल्या कोणता व्यवसाय करता येईल असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. कारण घराबाहेर जाऊन पूर्ण वेळ काम करणं सर्वांनाच शक्य नसतं. अशा परिस्थितीत कमी भांडवल, कमी जोखीम आणि खात्रीशीर नफा मिळवून देणारे लघु उद्योग महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे, जे त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुलभ करतात. असा कोणता लघु उद्योग आहे जो तुम्ही घरबसल्या करू शकता? या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. सध्याच्या काळात लोकांच्या आहारशैलीत मोठा बदल झालाय आणि आरोग्याबाबतची जागरूकता कमालीची वाढली आहे. त्यामुळेच पौष्टिक अन्नाची मागणी बाजारपेठेत सातत्याने वाढतीये. सोयाबीन पासून बनवलेले पदार्थ, विशेषतः सोया दूध आणि टोफू, हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानले जातात. त्यामुळे या व्यवसायाला भविष्यात मोठी व्याप्ती आहे. जर तुम्हालाही स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, तर सोया मिल्क आणि टोफू निर्मिती हा एक अत्यंत सुरक्षित आणि नफ्याचा पर्याय ठरू शकतो, जो कमी खर्चात सुरू करता येऊ शकतो. या व्यवसायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या कारखान्याची किंवा जागेची आवश्यकता नसते. तर अवघ्या 50,000 ते 1,00,000 रुपयांच्या सुरुवातीच्या भांडवलात तुम्ही हे काम सुरू करू शकता. घर बसल्या हा लघु उद्योग सुरू करून महिला केवळ स्वतःसाठी नियमित उत्पन्न मिळवू शकत नाहीत, तर इतर काही महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून देऊ शकतात. बाजारात सोया उत्पादनांचा वापर ज्या गतीने वाढत आहे, त्यावरून हे स्पष्ट होतंय की हा व्यवसाय येणाऱ्या काळात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात यशस्वी ठरेल. सोया दूध आणि टोफू युनिट स्थापन करण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्याची यंत्रसामग्री अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे आणि ती चालवणे देखील सोपं आहे. साधारणपणे 50 ते 100 लिटर प्रति तास क्षमता असलेली सोया दूध बनवण्याची मशीन्स बाजारात 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंत सहज मिळते, ज्यासाठी जास्त तांत्रिक ज्ञानाची गरज नसते. या मशीनच्या साहाय्याने कमी वेळेत जास्त उत्पादन घेणं शक्य होतं, ज्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढते आणि मजुरीवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचवता येतो. यंत्रसामग्री व्यतिरिक्त या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सोयाबीन हे भारतात जवळपास सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. त्यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता कधीच कमी पडत नाही. अवघ्या 10 ते 20,000 रुपयाच्या गुंतवणुकीतून तुम्ही सुरुवातीला सोयाबीन आणि पॅकेजिंगसाठी लागणारं साहित्य खरेदी करू शकता. तुमच्या घरातील एका छोट्या खोलीत जिथे वीज आणि पाण्याची सोय आहे, तिथे हे युनिट कार्यान्वित करता येते, ज्यामुळे दुकानाचे किंवा गाळ्याचे भाडे देण्यात चिंता उरत नाही. सोयाबीनच्या प्रक्रियेतून मिळणारा नफा थक्क करणारा आहे, कारण 1 किलो सोयाबीन पासून साधारणपणे 7 ते 8 लिटर दर्जेदार सोया दूध तयार करता येते. जर तुम्ही या दुधाची थेट विक्री केली तर चांगला नफा मिळतोच, पण जर त्यापासून टोफू म्हणजे सोया पनीर बनवलं तर त्याचं मूल्य कित्येक पटीने वाढतं. सोया पनीर हे दिसायला आणि चवीला सामान्य दुधाच्या पनीर सारखंच असतं, परंतु त्याचे आरोग्यदायी फायदे अधिक असल्याने त्याला बाजारपेठेत नेहमीच मोठी मागणी असते आणि ग्राहक त्यासाठी चांगली किंमत मोजायलाही तयार असतात. बाजारातील दरांचा विचार केला तर सोया दूध आणि टोफूची किंमत नियमित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत थोडी जास्त असते, ज्यामुळे उत्पादकाला मिळणारा नफा वाढतो. हे उत्पादन थेट ग्राहकांच्या विकण्यासोबतच तुम्ही स्थानिक बाजारपेठा, जिम, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये सुद्धा पुरवू शकता, जिथे या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आरोग्यदायी जीवनशैली जगणारे लोक, विशेषतः खेळाडू आणि फिटनेस प्रेमी सोया उत्पादनांना सर्वाधिक पसंती देतात, ज्यामुळे तुमच्या विक्रीची साखळी कधीच खंडित होत नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर अनेकांना कोलेस्ट्रॉल मुक्त आणि प्रथिनयुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. सोया दूध हे नैसर्गिकरित्या लॅक्टोज मुक्त असल्याने ज्यांना गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. शहरांमध्ये डाएट फूडचा ट्रेंड वाढत असल्यामुळे सोया उत्पादनांना बाजारपेठेत अजिबात कमतरता नाही आणि योग्य दर्जा राखल्यास तुमचे ब्रँड नाव अल्पावधीत लोकप्रिय होऊ शकते. व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची चणचण भासत असेल तर केंद्र सरकारची पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम म्हणजेच PMFME योजना महिला उद्योजकांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश लहान उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक बळ पुरवणे हा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक उद्योजकतेकडे वळतील. या योजनेअंतर्गत तुम्ही नवीन युनिट स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चावर 35% पर्यंत सरकारी अनुदानाचा म्हणजे
सबसिडीचा लाभ घेऊ शकता, जे व्यवसायासाठी मोठे प्रोत्साहन आहे. पीएमएफएमई योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची कमाल मर्यादा 10 लाखांपर्यंत आहे, जी कोणत्याही लहान व्यवसायासाठी एक मोठी रक्कम ठरू शकते. या आर्थिक मदतीचा वापर तुम्ही अद्ययावत यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, उत्पादनाचे आकर्षक पॅकेजिंग करण्यासाठी आणि तुमच्या ब्रँडचे मार्केटिंग करण्यासाठी करू शकता. सरकारने दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन अनेक महिलांनी आपले छोटे उद्योग मोठ्या स्तरावर नेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा योग्य कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. सोया दूध आणि टोफू व्यवसायाचा आणखी एक पैलू म्हणजे यात होणारी ऑपरेटिंग कॉस्ट अत्यंत कमी असते, कारण यासाठी खूप जास्त वीज किंवा महागड्या इंधनांची गरज नसते. घरगुती गॅस, स्टोव्ह, काही मोठी भांडी आणि वीज पुरवठा एवढ्या मूलभूत गोष्टींच्या जोरावर तुम्ही दररोज ताजं उत्पादन घेऊ शकता. कमी मजुरांच्या किंवा घरातील सदस्यांच्या मदतीने हे काम करता येत असल्याने सुरुवातीच्या काळात खिशातून होणारा जादा खर्च टाळता येतो आणि झालेला सर्व नफा व्यवसायात पुन्हा गुंतवता येतो. प्रभावी मार्केटिंग आणि ब्रँडिंग हे कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे गमक असते आणि सोया उत्पादनांच्या बाबतीत तुम्ही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करू शकता. स्थानिक व्हॉट्सअप ग्रुप्स, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आज अत्यंत सोपं झाले. ग्राहकांना होम डिलिव्हरीची सुविधा देऊन आणि सेंद्रिय तसेच स्वच्छ उत्पादनांची हमी देऊन तुम्ही एक विश्वासू ग्राहक वर्ग निर्माण करू शकता, जो तुम्हाला दीर्घकाळ नफा मिळवून देण्यास मदत करतो. महिलांसाठी या व्यवसायाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे घरून काम करण्याची सोय आणि आपल्या वेळेनुसार कामाचं नियोजन करण्याचं स्वातंत्र्य. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ज्या महिलांना नोकरी करणं अशक्य असतं, त्यांच्यासाठी हा उद्योग स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं एक शक्तिशाली साधन बनले. घरातूनच उद्योग सांभाळल्यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्हीही वाचतो. तसेच मुलांना आणि घराला वेळ देताना आर्थिक उत्पन्न मिळवल्यामुळे मनाला एक वेगळंच समाधान आणि आत्मविश्वास मिळतो. केवळ सोया दूध आणि टोफूच नाही, तर सोप्या प्रक्रियेनंतर उरलेला जो चोथा असतो, ज्याला ओकारा म्हणतात, त्याचा वापर करून तुम्ही बिस्किटे, वड्या किंवा पशुखाद्य देखील बनवू शकता. अशा प्रकारे या व्यवसायात कोणत्याही गोष्टीची नासाडी होत नाही आणि प्रत्येक उत्पादनापासून काही ना काही उत्पन्न मिळवता येते. व्यवसायातील हे वैविध्य तुम्हाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि तुमची एकूण कमाई वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते, ज्यामुळे तुमचा उद्योग अधिक स्थिर आणि नफ्याचा होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य नियोजन, जिद्द आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची जोड मिळाली तर सोया मिल्क आणि टोफूचा व्यवसाय महिलांसाठी प्रगतीची नवी शिखरे सर करून देणारा ठरू शकतो. हा व्यवसाय केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं साधन नाही, तर तो महिलांना एक यशस्वी उद्योजक म्हणून समाजात मानाचं स्थान मिळवून देणारा मार्ग आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल, तर या संधीचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी भारताच्या प्रवासात आपलं योगदान द्या. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.